अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. अल्पनेता चॅनलवर तुमचे स्वागत. तुमचे व्ह्यूज यायला छान सुरुवात झाली आहे आणि आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर्स तेही वाढले आहेत. यामुळे धन्यवाद. अशीच तुम्हा सर्वांची कृपा वाढू द्यात. मला खात्री आहे स्पोकन इंग्लिशच्या गेल्या 2 भागांमधून तुम्ही इंग्लिश वाक्यांची प्रॅक्टिस केली असेल. आपल्या एका वाक्यातून तुम्ही कमीत कमी 3 ते 4 इंग्लिश वाक्ये बनवून बोलायची सुरुवात करा आणि मनातले विचारसुद्धा शक्यतो इंग्लिशमधून करा. ह्याचा खूप सराव होईल आणि खूप फायदा देखील होईल. अर्थात इंग्लिश बोलण्यासाठी आपल्याकडे शब्दांचा संच असणे गरजेचे आहे. रोज वेळ मिळेल तेव्हा इंग्लिशमधून कोणताही एक लहान पॅरेग्राफ नक्की वाचा. चला तर आपल्या स्पोकन इंग्लिशच्या 3ऱ्या भागाला सुरुवात करूयात. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकन नक्की प्रेस करा, म्हणजे नवीन नोटिफिकेशन्स तुम्हाला येत राहतील. चला तर लेट्स स्टार्ट. माझ्याशी बोला. टॉक टू मी. माझ्याशी बोला. टॉक टू मी. You don't have any friend? Talk to me. You don't have any friend? Talk to me. Next. चला बाहेर जाऊयात. Let's go out. चला बाहेर जाऊयात. Let's go out. Today is Sunday. Let's go out. Today is Sunday. Let's go out. Next. तुमचे काम सुरू करा. स्टार्ट युअर वर्क. तुमचे काम सुरू करा. स्टार्ट युअर वर्क. यू आर ऑलरेडी लेट. कम ऑन, स्टार्ट युअर वर्क. यू आर ऑलरेडी लेट. कम ऑन, स्टार्ट युअर वर्क. नेक्स्ट. लाईन बनवा. फॉर्म अ क्यू. लाईन बनवा. फॉर्म अ क्यू. लिसन. Please form a queue for the bus. Listen. Please form a queue for the bus. Next. लाईनीत या. Come in queue. लाईनीत या. Come in queue. All of you, please come in queue near the window. All of you, please come in queue near the ticket window. असेही तुम्ही बोलू शकता. Next. मी जाऊ शकते का? Can I go? मी जाऊ शकते का? Can I go? My work is done. Can I go? My work is done. Can I go? Next. काहीही विसरू नका किंवा काहीही विसरू नकोस. Don't forget anything. काहीही विसरू नका किंवा काहीही विसरू नकोस. Don't forget anything. भूमी, while going home, don't forget anything. भूमी, while going home, don't forget anything. Next. तुम्हाला तहान लागली आहे का? Are you thirsty? तुम्हाला तहान लागली आहे का? Are you thirsty? Children, are you thirsty? Children, are you thirsty? Next. सर्व काही ठीक आहे ना? Is everything okay? सर्व काही ठीक आहे ना? Is everything okay? Mummy, what happened? Is everything okay? Mummy, what happened? Is everything okay? कधी कधी आपल्या आईवडिलांना सुद्धा तुम्ही विचारू शकता. आमच्या वेळेस तर असं काही कळतच नव्हते, त्यामुळे कधी विचारायचा प्रश्नच आला नाही. पण आताची तुमची पिढी, तुम्ही आईवडिलांकडे सुद्धा लक्ष ठेवू शकता. असे कधी कधी आपल्या आईवडिलांनासुद्धा विचारू शकता. नेक्स्ट. यापुढे किंवा आतापासून. फ्रॉम नाव ऑनवर्ड्स. यापुढे किंवा आतापासून. फ्रॉम नाव ऑनवर्ड्स. फ्रेंड्स, from now onwards we will always try to speak in English.
फ्रेंड्स, फ्रॉम नाव ऑनवर्ड्स वी विल ऑलवेज ट्राय टू स्पीक इन इंग्लिश. ही सर्व वाक्ये आणि या वाक्यांपासून तुम्हीही अनेक वाक्ये बनवा आणि प्रॅक्टिस करा. रोजच्या दैनंदिन धावपळीत जिथे जिथे ही पार्ट 1, 2 आणि 3ची वाक्ये बसतील तिथे अगदी बिनधास्तपणे इंग्लिशमध्ये बोला आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकनलाही प्रेस करा म्हणजे नवीन नोटिफिकेशन्स येत राहतील. पुन्हा भेटूयात पार्ट 4मध्ये. धन्यवाद.